शरण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, प्रत्येक स्वामी भक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे तो म्हणजे 26 डिसेंबर। आता प्रत्येकाला माहिती असेल की 26 डिसेंबरला काय आहे। 26 डिसेंबरच्या दिवशी दत्त जयंती आहे। जसं स्वामी पुण्यतिथी असते, स्वामी जन्मतिथी असते, तेव्हा 21 दिवस अगोदरपासून आपण त्या तिथीची तयारी करत असतो। आपण अनेक सेवा आणि उपाय करत असतो। तसं दरवर्षी जी दत्त जयंती असते तर त्या दत्त जयंतीच्या 21 दिवस, 16 दिवस किंवा 7 दिवस, 11 दिवस अगोदर आपल्याला काही विशेष सेवा आणि उपाय करायचे असतात। बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आहेत की ताई काहीतरी प्रभावी अशी सेवा सांग, काहीतरी महत्त्वाची अशी सेवा सांग, जी सेवा 5 ते 10 मिनिटात होईल, कारण आम्हाला जास्त वेळ नाही। प्रत्येकाची नोकरी असते, प्रत्येकाचं काही ना काही असं चालू असतं की जास्त वेळ सेवा करता येत नाही, जास्त वेळ बसता येत नाही। अशा प्रत्येक व्यक्तीसाठी अगदी 5 ते 10 मिनिटाची पण सर्वात उच्च कोटीची सेवा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जी 1001% तुम्हाला लाभ देऊन देईल। ही सेवा तुम्ही 21 दिवस करू शकतात, 16 दिवस करू शकतात, 11 दिवस करू शकतात किंवा 7 दिवसही करू शकतात। बघा, बऱ्याच वेळा आपण काय करतो माहिती आहे का, इच्छा खूप असते सेवा करायची पण वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे आपण सेवा करत नाही। ज्या दिवशी दत्त जयंती असते, स्वामी पुण्यतिथी जे काही असतं, त्या दिवशी फक्त एक नारळ उचलायचा, पेढे घ्यायचे, केळी वगैरे घ्यायची आणि ती मठात मंदिरामध्ये घेऊन जायची, तिथे अर्पण करायची, झाली आपली सेवा। बघा, कुठलाच देव कधीच सांगत नाही माझ्यासाठी फळं आणा, माझ्यासाठी प्रसाद आणा। देव तुमच्या फळांचा, देव तुमच्या नैवेद्याचा कधीच भुकेलेला नसतो। कुठली इच्छा पूर्ण करायची असेल, जर तुम्हाला मनापासून देवाची भक्ती करायची असेल, देवाने आपल्यावरती प्रसन्न व्हावं, देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा, आपल्याला या दैवी शक्तीचा लाभ घडावा असं तुम्हाला वाटत असेल तर लक्षात घ्या, प्रत्येक भगवंताला, प्रत्येक देवाला सर्वात प्रिय असणारी गोष्ट म्हणजे सेवा। भले तुम्ही रोज वेळ काढून काहीही करून तुम्ही एक वेळ तुम्ही 1 तास कमी झोपा, अर्धा तास कमी झोपा, त्या झोपण्यातला वेळ काढा, पण दररोज तुम्ही 5 मिनिटं देवाची सेवा करा, 5 मिनिटं स्वामींची सेवा करा, आयुष्यात कसलीच कमतरता पडणार नाही। पण मनापासून इच्छा पण असायला पाहिजे। बघा, तर बऱ्याच कमेंट्स आहेत, ताई मला सोपी सेवा सांग, आमच्याकडे वेळ नाही। जर मनापासून तुमची इच्छा असेल ना तर भगवंत स्वामी आपले दत्त महाराज तुमच्याकडनं ते करून घेतील, फक्त इच्छा महत्त्वाची आहे। तरी आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या प्रत्येक बिझी व्यक्तीसाठी किंवा घरात असणाऱ्या प्रत्येक सदस्यासाठी, लहान मुलं असेल, वृद्ध असेल, कुणीही ही सेवा आवर्जून करू शकतं। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, जो आपल्याला 26 डिसेंबरपर्यंत, आता 26 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला काउंट करायचं आहे की इथून सुरुवात केली तर 26 डिसेंबरला 21 दिवस होतात, इथून सुरुवात केली तर 26 डिसेंबरला 16 दिवस होतात, इथून सुरुवात केली तर 11 दिवस होतात, किंवा इथून जर सुरुवात केली तर 26 डिसेंबरला बरोबर 7 दिवस होतात। जिथून तुम्हाला जेवढे दिवस तुम्हाला करायचे तिथून तुम्हाला ते काउंट करा कॅलेंडरमध्ये बघून, आणि तिथून तुम्हाला या सेवेची सुरुवात करायची आहे। तर सुरुवात म्हणजे सेवा काय करायची आहे, तर आपल्याला दररोज जर 21 दिवस 16 दिवस करणार असाल तर अगदी आत्ताच 5-6 दिवसानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे दत्त महाराजांचा फोटो असेल, प्रतिमा असेल, आता दत्त महाराजांचा फोटो प्रतिमा नसेल मात्र स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तरीही चालेल, तुम्ही तिथेही हा उपाय सेवा करू शकता। अगदी 90% लोकांच्या या कमेंट्स आहेत, ताई आमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नाही आहे, दत्त महाराजांची मूर्ती नाही। प्रत्येकाला सांगेन, दत्त जयंतीचा सर्वात सुवर्ण योग आहे। जर तुमच्या घरामध्ये फोटो प्रतिमा नसेल त्या दिवशी आवर्जून घेऊन या, किंवा जर आता तुमच्याकडे नाही आहे तर तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो प्रतिमा जो आहे त्याच्यासमोर एक सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीसमोर तुम्हाला ही सेवा करायची आहे। आता यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला एक औक्षणाचं आरतीचं ताट घ्यायचं आहे। या ताटामध्ये थोडीशी फुलं तुम्हाला ठेवायची। दररोज सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ तिघांपैकी एक टायमाला ही सेवा करायची। सकाळी करणार असेल तर 10च्या आत करा, शक्यतो 8 ते 10च्या दरम्यान, दुपारी करणार असाल तर 12 ते 1च्या दरम्यान, आणि सायंकाळी करणार असाल तर 6 ते 8च्या दरम्यान तुम्हाला हे करायचं आहे। यासाठी औक्षणाचं किंवा आरतीचं तुम्हाला ताट घ्यायचं आहे। या ताटात थोडेसे फुलांच्या पाकळ्या किंवा फुलं तुम्हाला ठेवायची। सोबत एक तुम्हाला मातीची जी पंटी असते ती पंटी ठेवायची आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला कापराच्या 2 वड्या घालायच्या। कापूर प्रज्वलित करायचा आहे,
सगळ्यात अगोदर तुम्हाला कापूर प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा जो जप आहे तो 1 माळ आणि दत्त महाराजांचा जो जप आहे ओम श्री दत्त गुरु नमः, ओम श्री दत्त गुरु नमः, ओम श्री दत्त गुरु नमः या मंत्राचा तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे। 1 माळ श्री स्वामी समर्थ आणि 1 माळ तुम्हाला दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करायचा आहे। 2 माळी जप झाला, कापूर चालूच ठेवायचा आहे। 2 माळी हा जप करून झाला, फक्त या जपाला मला वाटतं तुम्हाला 5 मिनिटं लागतील, ठीक आहे। हा जप करून झाला की त्यानंतर जे औक्षणाचं ताट तुम्ही घेतलं होतं या ताटात तुम्हाला हा कापूर, आता कापूर तर प्रज्वलितच असणार आहे, तर या औक्षणाच्या ताटाने तुम्हाला समोर असलेली महाराजांची मूर्ती आणि दत्त महाराजांची मूर्ती किंवा जी सुपारी आहे त्याला तुम्हाला आरती करायची आहे। आरती करत असताना तुम्हाला दत्त महाराजांची एक आरती आणि एक आरती स्वामींची म्हणायची आहे। दोघांच्याही 2 आरत्या म्हणायच्या आहेत। आरत्या म्हणेपर्यंत कापूर प्रज्वलितच असला पाहिजे, कापूर विझू द्यायचा नाही, त्यात अजून कापूर ॲड करा। हे झालं की त्यानंतर तुम्हाला पुन्हा ही जी आरती आहे ही आरती तुम्हाला तिथे खाली ठेवून द्यायची। 2ही आरत्या करून झाल्या, आता ताई कुठल्या आरत्या करायच्या, तर नित्यसेवेच्या पुस्तकातही दत्तगुरूंची आणि स्वामींची आरती आहे किंवा मग तुमच्याकडे स्पेशल एखादं बुक असेल त्याच्यातही मिळेल, मार्केटमधून पुस्तक घ्या त्याच्यात पण तुम्हाला मिळेल, गुगलवरती तुम्ही सर्च केलं तर तिथेही तुम्हाला दत्तगुरूंची आणि स्वामींची आरती सहज मिळेल, ठीक आहे। या 2 आरत्या तुम्हाला म्हणायच्यात। आरत्या म्हणून झाल्या की त्यानंतर औक्षणाचं जे ताट आहे ते तुम्हाला खाली ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा 1 माळ श्री स्वामी समर्थ आणि 1 माळ तुम्हाला दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करायचा आहे। इतकंच करायचं आहे। तोपर्यंत बघा शेवटचा हे होईपर्यंत, हा जप होईपर्यंत पण तो कापूर पेटताच राहिला पाहिजे। कापराचा धूर संपूर्ण घरभर दाखवायचा आहे, घरातील प्रत्येक सदस्यांना द्यायचा आहे आणि तुम्हाला स्वतःला देखील हा धूर घ्यायचा आहे। ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात कराल, ज्या दिवशी ही सेवा सुरू कराल त्या पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे। तर संकल्प कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। संकल्प करायचा आहे की मी तुमचं नाव, तुमचं गोत्र सगळं सांगायचं आहे। त्यानंतर सांगायचं आहे मी आजपासून दत्तगुरू स्वामी महाराज 21 दिवस किंवा 16 दिवस तुमच्या आरतीचा संकल्प करत आहे। मी दत्त जयंती येईपर्यंत कंटिन्यू तुमच्या दररोज या टायमाला आरत्या म्हणणार आहे। माझी ही इच्छा आहे, माझ्या आयुष्यात माझी ही अपूर्ण असलेली इच्छा तुम्ही पूर्ण करा। मी मनापासून तुमची ही सेवा करत आहे, माझ्याकडे ही सेवा घडवून घ्या, मला तुमची प्रचिती द्या, असं मनापासून म्हणून मग तुम्हाला हे करायला सुरुवात करायची आहे। आता समजा आज 12ला केली, उद्या 2ला केली, परवा 4ला केली असं नाही। आज रात्री 8ला केली तर कंटिन्यू 21 दिवस 8 वाजताच करायचं आहे। जर आज 11ला सुरुवात केली तर दररोज 11च वाजता करायचं आहे। समजा महिलांना मध्ये पिरियड्स आले की काही प्रॉब्लेम झाला तर मी काय करायचं, तर अशा वेळेस ती जी आरती आहे ती तुमच्या मिस्टरांना करायला सांगा किंवा मुलांना करायला सांगा, चालेल। घरातील कुठल्याही सदस्यांनी केलं तरीही चालेल, ते दिवस तुम्हाला पुढे काउंट करायचे आहेत। फक्त घरात महाराजांच्या समोर, दत्तगुरूंच्या समोर तेवढ्या दिवस आरती होणं हे इम्पॉर्टंट आहे। मग आरती का करतो, तर भगवंताला, देवाला जर जागृत करायचं असेल तर आपल्याला आरती करणं खूप गरजेचं आहे। प्रत्येक मंदिर असेल, घरात छोटी पूजा असेल, आरतीशिवाय कुठलीच पूजा, कुठलीच सेवा ही कधीच पूर्ण होत नाही। आरती केल्यानंतरच त्याचं जे फळ आहे ते आपल्याला लागतं आणि आरती केल्यानंतरच आपण जे कार्य केलेलं आहे, जी पूजा केलेली आहे ती सिद्धीस जाते। जेव्हा तुम्ही ही सेवा अगदी सोपे 5 मिनिटाची सेवा पण तुम्हाला आयुष्यभर लाभ देणारी ही आरती जेव्हा तुम्ही ह्या 16 किंवा 21 दिवस म्हणणार तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरात साक्षात दत्तगुरूंचा वास असेल। दत्तगुरू श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत असेल, कारण तुम्ही दररोज आरती करून त्यांना जागृत करणार आहात आणि जेव्हा ते जागृत असतात तेव्हा तुमची सर्व सेवा ते स्वीकारत असतात, तुमच्या सर्व इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात। अत्यंत साधा सोपा उपाय आहे। पुन्हा एकदा सांगते, ज्यांच्या आयुष्यात ज्यांना प्रचिती हवी आहे, ज्यांच्या आयुष्यात ज्यांच्या इच्छा खूप अपूर्ण आहेत, त्या प्रत्येकाला आवर्जून सांगेन, कळकळीने सांगेन की ही एक सेवा नक्की करा। मी ही सेवा जी आहे ना, आरती संकल्प, हा बऱ्याच लोकांना सांगितला होता, बऱ्याच लोकांना। आत्ताच मला वाटते 5 ते 6 महिन्यांपूर्वी एका ताईंचा कॉल आला होता आणि त्या ताईंना मी हीच सेवा सांगितली होती, स्वामींची आरती संकल्प सांगितला होता। ताईंचं पोलीस याच्यामध्ये चालू होतं, एक्झाममध्ये सुरू होतं, पण सतत मेरिट लिस्टला त्यांचा नंबर यायचा, पण वेटिंगला थांबायला लागायचं, बऱ्याच वेळा 1-1 मार्कासाठी त्यांचा नंबर जायचा। ही सेवा सुरू केली, 10व्या नंबरला वेटिंग लिस्टला नंबर होता त्यांचा आणि जेव्हा ही सेवा त्यांनी करायला सुरुवात केली, अगदी रडून फोन केला होता की ताई काहीतरी सांग, काहीतरी सांग।
सगळं करून थकलेले आहे, गुरुवार केले, सारामृत केले, सगळं केलं, काहीच अनुभव नाही आलेला. तेव्हा मी त्यांना बोलली की हे करा तुम्ही. हे करायला सुरुवात केली आणि तिसऱ्याच दिवशी त्यांना जॉबसाठी, गव्हर्नमेंट जॉबसाठी त्या पोलीसच्या याच्यामधून त्यांना कॉल आला आणि त्यांचं जॉईनिंगही झालं. जेव्हा पहिल्याच दिवशी त्या जॉईनिंगसाठी तिथे ऑफिसमध्ये गेल्या ट्रेनिंग वगैरे घेऊन, तर तिथे स्वामींचा खूप मोठा फोटो लावलेला होता. खूप सुंदर प्रचिती आहे, तुम्हाला कधीतरी नक्कीच सांगेन मी त्यांचे सगळे अनुभव. पण या सेवेने, या उपायाने बऱ्याच लोकांना चांगले चांगले अनुभव दिलेत. माझा स्वतःचा देखील खूप मोठा अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येकाला सांगेन की आता इतका सुंदर दिवस दत्त जयंतीचा येत आहे, त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा नक्की करा. कारण की प्रत्येकाला गुरुचरित्र पारायणाचे नियम आणि त्या सर्व गोष्टी करणं शक्यच असतं असं नाही. बरेच लोक साधी सोपी एखादी सेवा बघतात, तर ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.